नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटर, मी विश्वास ठोंबरे आपले स्वागत करतो. आज आपण इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास यामध्ये आपले गाव, आपले शहर या घटकाची माहिती घेणार आहोत. कारण आपले गाव आणि आपले शहर यामध्ये जो काही फरक आहे, तो फरक काय आहे त्यामध्ये आपण आजच्या पाठामध्ये त्याची माहिती करून घेत असताना गावातल्या समस्या आणि शहरातल्या समस्या कशा पद्धतीने वेगळ्या आहेत हे आपण आज पाहणार आहोत. या चित्रामध्ये तुम्ही पाहू शकता की जे काही गाव आहे त्या गावाबाबत गावाची काही चित्र दाखवलेली आहेत. या ठिकाणी हे उंचावर असलेले गाव आहे, टेकडीवर असलेले गाव. त्याचबरोबर इथे वस्त्याने दाटीने असलेले काही गाव दाखवले गेलेले आहेत. याशिवाय आणखी तुटक सुद्धा काही वस्त्या दाखवल्यात. अशा प्रकारे आपल्या गावाची ही ओळख असते. त्याचबरोबर आपल्या गावामध्ये काय असतं, प्राथमिक स्वास्थ्य केंद्र असतं, नंतर एस.टी. बस थांबण्यासाठी थांबा असतो. याशिवाय गावामध्ये शाळा असते, मंदिरं असतात. गावातील लोक बैलगाडीने आपलं सामान इकडून तिकडे घेऊन जात असतात. अशा प्रकारचं एकंदरीत चित्र हे आपल्या गावामध्ये असतं. आता इथे सुद्धा काही चित्र दाखवलेली आहेत. ही गावची चित्र आहेत. गावातली नदी दाखवलेली आहे, नदीचा परिसर दाखवलेला आहे या ठिकाणी. आणि ही शाळासुद्धा एका शेडमध्ये भरलेली आपल्याला दाखवली गेली. तर अशा प्रकारे या आपल्या गावामध्ये अनेक प्रकारच्या काही बाबी असतात, त्या आपण या चित्रामध्ये पाहू शकतो. त्यानंतर आता आपण शहराकडे वळूया. आता ही चित्र जर पाहिली तुम्ही, ही सगळी चित्र शहरातली आहे. का शहर म्हटलं की त्या ठिकाणी इमारती आल्या, उंचच्या उंच इमारती, आणि त्या इमारतीवर असलेले लाईट्स, रोषणाई. आणि म्हणून रात्रीच्या जर प्रकाशामध्ये आपण जर पाहिलं शहराकडे, तर अशा प्रकारचं चित्र हे आपणास दिसून येईल. याशिवाय आणखी काही शहराची चित्र जर पाहिली, एक पहिलं चित्र आहे रेल्वे गाडीचं आहे. दुसरं चित्र आपलं जे काही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे, या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या या भागाचं हे चित्र आहे. याशिवाय इथे मुंबई दाखवलेलं रेल्वे स्टेशन दाखवलं आहे, म्हणजे ही रिक्षाची गर्दी. तर अशा प्रकारचं हे चित्र या ठिकाणी दाखवलं गेलेलं आहे. त्यानंतर शहरातली जी काही वाहतूक आहे, या शहरातल्या वाहतुकीची ही काही चित्र आहेत. इकडे पहिलं चित्र ट्रकचं दाखवलं गेलेलं आहे. नंतर विमानाची वाहतूक आहे, आणि जहाजाने सुद्धा, बोटीने सुद्धा वाहतूक केली जाते. अशा प्रकारची यंत्रणा ही शहराच्या भागामध्ये असते. ही काही शहराची चित्र आपल्यासमोर दाखवली गेलेली आहेत. काही लोक सायकल चालवत आहेत, ट्रकने सामान वाहून घेऊन जात आहेत. आता हे मात्र चित्र बघा, खेडेगावचं चित्र आहे. बैल दाखवलेला आहे. या ठिकाणी हे गाढव आहे. ह्या गाढवाचा उपयोगसुद्धा ओझी वाहून नेण्यासाठी केला जातो. बैलाच्याद्वारे सुद्धा माणसं शेती करतायत. अशा प्रकारचं एकंदरीत हे चित्र आहे. नंतर खेडेगावामध्ये घोडा असतो, पण शहरामध्ये मात्र टांगा असतो. हाही एक भाग आहे. आणि मग टांग्याद्वारे सुद्धा प्रवासी वाहतूक केली जाते. आता गाव आणि शहराबाबतच्या ज्या काही वस्तू आहेत त्याची आणखी आपण माहिती करून घेणार आहोत. असं पहिलं दाखवले गाव आणि शहर. आता गावामध्ये काही धान्य आहे, धान्य, भाजीपाला, दूध अशा प्रकारचा माल
हा गावामधून येत असतो शहराला. आणि शहरामध्ये सायकली, खेळणी, पुस्तके, औषधे अशा प्रकारचा माल हा शहरात असतो, तो गावाकडे जात असतो. त्याचबरोबर शेतीची अवजारे आहेत, कापड आहेत, औषधी आहेत, मोटारी आहेत, साबण आहेत, बल्ब आहेत. ह्या ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू कुठे तयार होतात? कारखान्यामध्ये तयार होतात. आता कारखाने हे कोणत्या भागात असतात? कारखाने शहरी भागामध्ये असतात. आणि शहरामध्ये औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कारखाने उभारले गेलेले आहेत. म्हणजेच एकंदरीत शहरी आणि ग्रामीण जो भाग आहे, या शहरी आणि ग्रामीण भागातले जे काही लोक असतात त्या लोकांच्या गरजा या एकमेकावर अवलंबून असतात, एकमेकावर आधारित असतात. याशिवाय ज्या काही सुविधा असतात त्या सुविधा शहरामध्ये मात्र जास्त असतात आणि ग्रामीण भागामध्ये सुविधा ह्या कमी असतात, म्हणजे सुविधांचा अभावसुद्धा असू शकतो. म्हणजे अशा प्रकारे गाव आणि शहराच्या बाबतीमध्ये आपण ही थोडक्यात माहिती घेतली आहे. यावर आता इथे तुम्हाला आपल्या पुस्तकामध्ये चित्र दाखवलेलं गेलं आहे की त्या चित्राचं आपण निरीक्षण करायचं आहे आणि त्या प्रश्नांची उत्तरं आपण शोधायची. पण तरीसुद्धा मी काही प्रश्न त्याची उत्तरंही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की जसं या चित्रातील वस्तू आणि इतर सर्वांची नावं सांगा. आता चित्रामध्ये जर आपण वस्तू पाहिल्या तर या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र हे वडगाव दाखवलेलं आहे. त्याचबरोबर इकडे काही लोक बैलगाडीने सामान घेऊन आलेले आहेत. या 2 बैलगाड्यामध्ये काही लोक भाजी विकायला बसलेले आहेत. या ट्रकमध्ये सुद्धा सामान भरलेलं आहे. इकडे एस-टी आलेली आहे. इथे आजोबा आणि एक मुलगा दाखवलेला आहे. इथे मंदिर दाखवलेलं आहे. अशा प्रकारचं चित्र हे या ठिकाणी आहे. आता हे चित्र कोणत्या गावचं आहे? हे चित्र गाव म्हटलं की ते गावाचं नाव आले वडगाव. गावातील घरं कोणत्या प्रकारची आहेत? तर या ठिकाणी ही जी घरं दिसत आहेत ही संपूर्ण कौलाची घरं आपल्याला दिसून येत आहेत. आता लोहार कोणते काम करत आहे? इथे लोहाराचं चित्र दाखवलेलं आहे इथे. आता हा लोखंडाचं काम करतो आहे. इथे काहीतरी शेतीची जी काही अवजारं असतात ती करतो आहे. कुंभार कोणतं काम करतो आहे? तर कुंभाराचं सुद्धा काम येथे दाखवलं गेलेलं आहे. त्या बाजूला इथे तो मडकी घडवण्याचं सुद्धा काम करतो आहे. नंतर मुलगा आजोबांना घेऊन कोठे जात आहेत? आता इथे मुलगा दाखवलेला आहे आणि आजोबा. या ठिकाणी बस आलेली आहे, एस-टी बस. त्या ठिकाणी तो मुलगा घेऊन जातो आहे आजोबांना. आणि आरोग्य केंद्रासमोर ही माणसं काय करतायत? आरोग्य केंद्रासमोर ही माणसं भाजी विकतायत, कोणी भाजी घेत आहे. अशा प्रकारचं चित्र हे एकंदरीत आहे आपल्या पुस्तकामध्ये. त्यानंतर दुसऱ्या भागातलं जे चित्र दाखवलं गेलेलं आहे, दुसऱ्या भागातलं जे चित्र आहे या चित्रामध्ये आपण काय काय पाहतोय? बघा इथे उंचच्या उंच अशा इमारती दाखवल्या गेलेल्या आहेत. नंतर शेतकरी आहेत. शेतकरी काय करतात या भागामध्ये? तर इकडे शेतकरी मशागत करतायत. त्यानंतर गावातील घरे कोणत्या प्रकारची? जसं म्हटलं तर गावातील घरं ही सिमेंट काँक्रीटची आहे. या गावातली घरं सिमेंट काँक्रीटची घरं दाखवली गेली आहेत, उंच इमारती. आता या गावातील जे आहेत म्हणजे इकडे गावातील लोकांचा पोशाख विचारला गेलेला आहे. आता गावातला लोकांचा पोशाख जर म्हटलं तर साधा पोशाख असतो त्यांचा, परंतु शहरातल्या लोकांचा पोशाख मात्र हा पॅन्ट शर्ट अशा प्रकारचा असतो. नंतर वाहनं कोणत्या ठिकाणी आहेत? वाहनं इथे आपापल्या इमारतीच्या बाजूला ही पार्क केलेली त्यांनी वाहनं दिसत आहेत. तर इमारतीवर काय दिसत आहेत? इमारतीवरती हे अँटिना आहेत, डिश अँटिना वगैरे TV चे ते दिसत आहेत. खेळाची साधनं कोणती आहेत? खेळामध्ये बघा इथे खेळाचं मैदान दाखवलेलं आहे. घसरगुंडी, पाळणा वगैरे ही खेळाची साधनं ही या शहरी भागामध्ये दाखवली गेलेली आहेत. तर अशा प्रकारचं निरीक्षण जर केलं आपण तर आपल्याला सुद्धा यामध्ये अनेक प्रश्न मिळतील, त्याची उत्तरं आपणच शोधू शकता. आता जसं या चित्रात हे पण इथेच आपण सांगू शकतो की चित्रातील वस्तू कोणत्या वस्तू शेतात तयार होतात. आता चित्रातल्या वस्तू शेतात तयार होणाऱ्या वस्तू जर पाहिल्या आपण, हे टोमॅटो आहे, कोबी आहे, ह्या ज्या वस्तू असतात ह्या वस्तू ह्या शेतातल्या आहेत. आता ह्या गोष्टी आणखी कोणत्या ठिकाणी मिळू शकतात आपल्याला? तर ह्या वस्तू आणखीन बाजारामध्ये मिळू शकतात.
आता या चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते? या चित्रामध्ये कारखान्यात तयार होणाऱ्या गोष्टी बघा. ही छत्री आहे, ही सायकल आहे, हे एक जॅकेट दाखवलं गेलेलं आहे. हे सगळं कारखान्यात तयार होतं. या गोष्टी आणखी कुठे मिळू शकतात? तर बाजारामध्ये मिळू शकतात. या गोष्टीची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते आणि ग्रामीण व शहरी साधने कोणती आहेत? तर ह्या गोष्टी आपल्याला आवश्यकतेनुसार त्यांची गरज असते. जसं भाजी आहे, टोमॅटोवर फ्लावर दाखवले ती आपल्या भाजीसाठी उपयोगी असतात. त्याचबरोबर छत्री पावसासाठी आहे, सायकल प्रवासासाठी असते. तर अशा प्रकारे अनेक वस्तू आपण त्याचं वर्णन करू शकतो. आता इथे जसं सांगितलं की दूध, धान्य, दूध जसा भाजीपाला हा कुठून येतो? गावातून येतो. सायकली, खेळणी, पुस्तके हा माल कुठून येतो? शहरातून येतो. शेतीची अवजारे, कापड, औषधे, मोटारी, साबण, काच, बल्ब हा जो माल आहे हा कारखान्यामध्ये तयार होत असतो. त्यानंतर गावात आणि शहरामध्ये राहणारे सर्वच लोक या वस्तूचा वापर करतात, परंतु कारखाने मात्र शहराजवळ असतात. आणि शहरी आणि ग्रामीण लोक काय असतात? एकमेकांवर अवलंबून आहेत. लोकांच्या गरजा भागवण्यासाठी प्रामुख्याने वाहतुकीची आणि दळणवळणाची साधनं आवश्यक आहेत. म्हणजे गाव आणि शहरात आता फारसा फरक दिसत नाही आहे. शहरातील अनेक सुविधा या आता गावामध्ये सुद्धा आलेल्या आहेत. हे आता आपण पाहतोय सध्या. आता इथे तुम्हाला प्रश्न दिलेला आहे, त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही लिहायची आहे. शहर आणि गावातल्या वस्तू ज्या आहेत त्यांची नावं तुम्ही लिहायची आहेत. त्याचबरोबर आणखी एक तुम्हाला प्रश्न आहे की शहर आणि गावामध्ये कोणता फरक आहे? जसं घर, गावामध्ये घरं कशी असतात? कौलाची असतात, कच्ची असतात. पण शहरातली घरं कशी असतात? सिमेंटची असतात आणि उंचच्या उंच इमारती असतात. नंतर इथे रस्ते, गावातले रस्ते कच्चे असतात, मातीचे असतात. शहरातले ते सिमेंट काँक्रीटचे. नंतर पोशाखाच्या बाबतीत जर सांगितलं तर गावातल्या लोकांचा पोशाख धोती, कुर्ता, साडी, नऊवारी साडी अशा प्रकार असतो. शहरातले लोक मात्र पॅन्ट, शर्ट, जॅकेट, कोट अशा प्रकारचा पोशाख करतात. नंतर गावातले उद्योग काय? शेती आणि शेतीवर आधारित असलेले उद्योग. शहरामध्ये काय असतं? कारखाने आहेत, ऑफिसेस आहेत, ते उद्योग असतात. सोयीसुविधा जर म्हटलं तर गावामधल्या सोयीसुविधा या कमी असतात, पण शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोयीसुविधा उपलब्ध आहेत. असाही फरक तुम्ही लिहू शकता. नंतर तुमचं गाव आहे, तुमच्या गावाची ओळख कशावरून ठरलेली आहे? जसं आपण गावाची ओळख पाहिली त्याचंही उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आता आणखीन तुम्हाला काही प्रश्न दाखवायला सांगितला जातो आहे की नकाशा बघून प्रश्नाची उत्तरं शोधा. हा प्रश्न तुम्हीच तयार करायचा आहे. जसं विमानतळ आहे, मग विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे? तर ते तुम्ही शोधायचं आहे. जसं इथे मी सांगितलं की इथे विमानतळ जो आहे इथे मुंबई आहे, या ठिकाणी हे विमानतळ दाखवले गेले आहेत, मुंबई सांताक्रूझ. नंतर राष्ट्रीय उद्यान व गुंफा यांच्या नावाभोवती गोल करा. आता राष्ट्रीय उद्यान म्हटलं की इकडे बघा इथे दाखवले संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. मुंबईतील 3 प्रसिद्ध ठिकाणांचा शोध घ्यायचा आणि त्यांच्या नावाभोवती गोल करायचा आहे. आता हा जर नकाशा पाहिला तुम्ही तर तुम्हाला या नकाशामध्ये 3 ठिकाणं तुम्हाला शोधायची आहे, मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणं, आणि त्यांच्या नावाभोवती तुम्ही गोल करू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या पुस्तकातला नकाशा नीटपणे पाहायचा आहे बारकाईने. आता आणखीन दुसरं एक चित्र आहे की जसं हे जे चित्र दाखवलं गेलं आहे, ह्या चित्रावरून पण आता तुम्ही शोध घ्यायचा आहे की काय, की या चित्रामध्ये जसं आजोबा दाखवलेले आहेत, आजी दाखवलेली आहेत, त्यानंतर बाबा आहेत, त्याचबरोबर ताई आहे. हे सगळं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे आणि प्रत्येकजण काहीतरी वेगळं प्रकारचं काम करतो आहे आणि आई पण दाखवली गेलेली आहे आणि प्रत्येकाची कामं चालू आहेत काहीतरी. जसं उदाहरण सांगतो की आजोबा जे आहेत, आजोबा काय करतात? जसं आजोबा पेपर वाचत आहेत. बाबा काय करतात? बाबा फोनवर बोलत आहेत. आई काय करते? पोस्टमन आलेला आहे, पोस्टमनकडून ती पत्र घेते. आजी काय करते? आजी भाजी निवडते. आणि ताई काय करते? ती तिच्या संगणकावर काहीतरी शोधते, तिचं काम करते. म्हणजे अशा प्रकारे या चित्रामध्ये कोण काय काम करतंय ते आपण स्वतः लिहायचं आहे. आज आपण आपले गाव आणि आपले शहर या घटकाची माहिती घेत असताना यामध्ये
ज्या काही बोलीभाषा आहेत त्या बोलीभाषा फार महत्त्वाच्या असतात. कारण ह्या ज्या बोलीभाषा आहेत या बोलीभाषेवरून आपल्याला इतरांची ओळख होत असते. आपण एकमेकांचे विचार एकमेकांना देऊ शकतो. त्याचबरोबर आपली जी प्रमुख भाषा जी मराठी आहे त्या मराठी भाषेच्या ज्या काही बोलीभाषा आहेत त्यामध्ये अहिराणी आहे, वऱ्हाडी आहे, अशा या बोलीभाषा आहेत आणि त्यांची आपल्याला ओळख जी आहे ती ओळख त्या त्या स्तरातून त्या त्या भागातून होत असते. खरं म्हणजे ही जी बोलीभाषा आहे ही सगळी मराठीच्याच बोलीभाषा आहेत, परंतु त्यांचं जे काही बोलणं आहे ते बोलणं आपल्या भाषेमध्ये असल्यामुळे आपण त्या एकमेकांना चांगल्या प्रकारे त्यावर विचार करू शकतो. त्याचबरोबर जसं एक अहिराणी भाषा आहे, त्या अहिराणी भाषेमध्ये बहिणाबाईच्या कविता आपल्याला माहीत आहेत आणि त्या बहिणाबाईच्या कविता म्हणजेच अहिराणी भाषा आहे असं मला वाटतं. आणि ही बोलीभाषा किती महत्त्वाची आहे यावरून आपण समजू शकतो. धन्यवाद.